नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आम्ही काल पूजेला गेलो होतो. तिथे गिफ्ट घेत असताना माझ्या मुलाला म्हणजेच आरुषला हे जे खेळणं आहे हे खूपच आवडले आणि ते घेण्यासाठी त्याने हट्टच धरला. त्यामुळे ते त्याला आम्हाला घेऊन द्यायला लागले आणि मुलीलाही आम्ही डायरी घेऊन दिली, म्हणजे त्यांनी जे मागितले ते त्यांना घेऊन दिले. तर हे जे आहेत हे 2 पॅन्ट पीस आहेत. या पॅन्ट पीसापासून मला आता 2 सलवार पॅन्टी शिवायच्या आहेत. आम्ही इथे राहतो ना, इथे रानात काम करताना बायका ज्या आहेत त्या साडीवरून या पॅन्टी घालतात, जेणेकरून त्यांची साडी फार खराब होऊ नये किंवा मळू देखील नये. हे जे कापड असते हे जाड असल्यामुळे यातून साडी थोडीही खराब होत नाही. त्यांनाही कम्फर्टेबल वाटते काम करताना, कारण की खाली पॅन्ट असते आणि त्याच्यावरती शर्ट असतो, म्हणजे साडीचा पदर इकडे तिकडे जाण्याची शक्यताच उरत नाही आणि त्या बिनधास्तपणे आपले काम करू शकतात. रानातले काम करताना त्या जसे म्हणजे आपल्या ज्या दुसऱ्या धोती पॅन्टी ह्या असतात ना, ह्या जास्त टिकत नाहीत. त्यामुळे बायका जास्त करून शर्ट पीस पॅन्ट पीस आणून देतात आणि त्यापासून पॅन्ट शिवून दे म्हणतात. इथे शक्यतो मी जिथे राहते ना, इथे ब्लाऊज तर शिवणाऱ्या खूप बाया आहेत, पण पॅन्ट पीसाच्या अशा पॅन्टी शिवणारी मला असं वाटतं मी एकटीच आहे, कारण की इथे दुसरं कोणी पॅन्टी शिवून देत नाही. म्हणजे जेणेकरून आता कापड एखादं लहान असतं, त्यामुळे त्याला खूपच जोडाजोड करावी लागते. कापड पुरत नाही. माप जर मोठे असेल तर त्याला जास्तच जागजोड करावी लागते. त्यामुळे या भानगडीत शक्यतो कोणी पडत नसावे, पण मी त्यांना शिवून देते. हे बघा, पहिले जे कापड आहे त्याला खूप अशा चिटोऱ्या जोडाव्या लागल्या आणि हे जे दुसरं कापड आहे हे अखंडच कट करून निघालं. उलट यातलं कापड थोडेसे शिल्लक राहिले. अशा पद्धतीने मी दोन्ही पॅन्टी कट करून घेतलेल्या आहेत. आणि मग नंतर काय झालं, अचानकच माझे डोके जड झाले, दुखायला लागले. त्यामुळे मी झोपून घेतलं. मुलांना शाळेतून आणलं आणि झोपून घेतलं. आता संध्याकाळच्या वेळेस मला या 3 पाकिटांची मोबाईल कवरही म्हणू शकता तुम्ही, यांची ऑर्डर आलेली होती. हे मी 3 तयार करून घेतले, पण हे एकसारखे झाले नाही. त्यातलं एक जे आहे हे खूपच बारीक झालं. बघू आता त्या काय म्हणतायत ते. त्यांचा मोबाईल बसला तर ठीक आहे, नाहीतर मग हे मी मला ठेवून घेईन आणि त्यांना दुसरे बनवून देईन. हे जे आहेत हे 2 एकसारखे बनवलेले आहेत. आणि जे दुसरं आहे हे बघा, हे खूपच छान असं मोठं आहे. याला चेनही मी 2 कप्पे केलेले आहेत. आतमध्ये कॅनव्हास आणि अस्तर, एकदम कडकवालं जे अस्तर असतं ते घातलेलं आहे. कडी देखील आणलेली आहे. ही जी मी कडी लावलेली आहे हीच मला 30 रुपयाला पडली आहे. त्यामुळे या कवरची मी किंमत किती घेऊ नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. अशा पद्धतीने मी हे दोन्ही कवर शिवून काढलेले आहेत, पण एक खूपच छोटे. हे बघा, मी जे आता तुम्हाला दाखवते आहे ना, हे छोटेच झाले आहे माझ्याकडून. कट तर मी सगळे एकावर एक ठेवूनच केले होते, पण शिवण्यात बहुतेक कापड कमी जास्त झालेले असावे. मी हे आत्ताच शिवण्यास चालू केलेले आहे, त्यामुळे मला पण एवढी आयडिया नाही. आणि हे बघा, हे तिसरं आहे. या तिसऱ्याला त्यांनी बंद लावायला सांगितले होते, तर मी बंद लावून घेतले. त्यांना हे रानात काम करताना हवे आहे मोबाईल ठेवण्यासाठी. अशा पद्धतीने ते अडकवणार आणि जेणेकरून मोबाईल हा त्यांच्यापाशीच राहीन. आणि कडी नको म्हणल्या लावू, त्या कडी ही जे आहे ते टोचते म्हणल्या, त्यामुळे कडी नको लावू. हे बघा, अशा पद्धतीने पॅन्टही आपल्या तयार झालेल्या आहेत. त्यांनी मला मेजरमेंट दिले नव्हते. त्या म्हणल्या होत्या तुझ्याच मापाने शिव, तुला माझ्याच एवढी उंची आणि तब्येतही असेल त्यांची. त्यांनी 2 शिवायला सांगितल्या होत्या, 2 कापड देऊन, एक त्यांच्या सासूबाईंसाठी आणि एक त्यांच्यासाठी. तर हे बघा, ही जी आहे ही पॅन्ट पिसाची आहे. ह्याला खूपच जोडाजोड करून ही पॅन्ट फायनली मी तयार केलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तर आता जरा साफसफाई करून घ्यावे म्हणले. रात्रीचे 11 वाजले होते आणि ह्यांची फरशी असल्यामुळे मी आतापर्यंत शिवू शकत आहे. त्यांची जर फरशी असली तर मला शिवायला जमत नाही इतक्या उशीरपर्यंत, कारण की झोपावे लागते लवकर, त्यांना सकाळी लवकर उठावे लागते. सोफ्यावर काही जे आहेत ते ब्लाऊज आहेत दिवसभराचे, मापाला हे आलेले.
तेही मला उचलून ठेवावी लागतील आता. आणि मुलांनी शाळेतील पाण्याची बाटलीही तशीच तिथे सोफ्यावर ठेवलेली आहे. सगळं आवरायचं आणि बसायचं. मग आज माझे एवढेच काम झाले. मी दुपारी निवांत झोपले होते, पण संध्याकाळी त्याची कसर भरून काढली. नक्कीच व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.